हॅलो गाईज, सो वेलकम टू आवर अनदर ब्लॉग. सो आज मी विचार केला आज आपण आजीसोबत एक गेम खेळूया. सो असे खूप सारे गोष्टी आहेत. मी पाटील आहे आणि माझा हजबंड इज ब्राह्मण. आमचे असे वेगवेगळे शब्द आहेत जे मराठी आहेत आणि जे कधीच मॅच नाही होत. तर आज आपण जाणून घेऊया की तो त्याला काय म्हणतो. ओके, सो आय थिंक काय इज हियर. सो बेसिकली मी तुला शब्द सांगेन मराठीमध्ये जे आपण युजुअली बोलतो आणि त्याच्यावर आपण डिबेट करतो. रेडी? चपाती. पोळी. चपाती असते ती. पोळी असते. आणि चपाती असते ना, पूर्णाची पोळी असते. मला लहानपणापासून पोळी सांगितलेलं आहे आणि पोळी भाजी केंद्र लिहिलेलं असतं. नाही, तर तू म्हणून मेनू पोळी कार्ड म्हणतात मध्ये काय त्याला. म्हणतो? चपाती. तिथे पोळी लिहिलेली असते का? ते मेनू कार्ड वाले लिहित असतील, पण पोळी भाजी केंद्र असतं, त्यामुळे पोळीला पोळीच बोलणार. मी चपाती बोलणार आहे, Next. हा पोळी बोलणार आहे. नेक्स्ट 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 ठीक आहे, नेक्स्ट. तुमच्यामध्ये पूर्णाच्या पोळीला पुरणपोळी म्हणतात. व्हॉटएव्हर नाउ. नेक्स्ट पोळी म्हणजे चपाती. तांब्या. लोटी. लोटी काय असतं? मी लहानपणापासून बाबांना ऐकताना तेच बोललोय ना. तांब्या म्हणतात ना. तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये की तांब्या म्हणतात का लोटी म्हणतात? लोटी म्हणतात. तांब्या. नेक्स्ट. ताट. ताटली. ताटली काय असतं? ताट असतं. ताटली ती स्त्रीलिंग आहे. कोणी सांगितलं स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे? ताट असतं ते, ताट. तुम्ही काय म्हणता, ताट की ताटली? पहिली दुसरीत असताना मराठी शाळेत होतो मी, तेव्हा मला टीचर्सने शिकवलेलं. ताट म्हणतो आपण. एनिवे, ताटली. नेक्स्ट. आपण ज्याला तडका देतो ती डाळ. आणि जे वरण असतं ते गोड वरण असतं, दॅट इज गोड वरण. वरण आणि तडका असलेली डाळ. आमटी म्हणतात आमच्यामध्ये ज्याला डाळ आहे, आणि वरण म्हणजे गोड वरण. हा अरे, debate लग्नामध्ये कधीच संपू नाही वरण शकत. भात असतो तेव्हा गोड वरण असतं. तुमच्यामध्ये माहित नाही, वरणाला आमटी म्हणतात. अरे वरण भात ना, मग तेच ना, वरण त्याला म्हणतात. वरण भात म्हणजे गोड वरण येतं लग्नामध्ये. पण आमटी कशी? महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये तरी गोड वरण येतं. ठीक आहे, गोड वरण आमटी म्हणतात. हा, पण वरणालाच गोड वरण म्हणतात. तेच म्हणते, पण आमटी नाही. आमटी म्हणजे डाळ, ज्याला तुम्ही फोडणी मारता. मग तेच म्हणाले मी. नेक्स्ट ह्याच्यामध्ये मी जिंकली आहे. ठीक आहे. अजून शब्द आहे प्याला. जो छोटा असतो पेला असतो तो पेला. भांड. पेला म्हणतात त्याला. भांड म्हणतात. भांड आपण म्हणजे म्हणतो, अरे, नॉर्मली भांड, सगळेच भांड असतात, सगळी भांडी असतात. हा, त्याला मग भांडी असतात ना, मग मग ते त्याच्यामध्ये एक भांडं भांड कसं असतं. मग असे सगळे छोटे छोटे भांड असणार. नेक्स्ट टाइम भांडी. पासून मी ग्लास बोलत नाही, भांडी. ग्लास घेऊन ये. ग्लास इज ग्लास. जो आपण नॉर्मल पाणी पितो तो ग्लास. आणि छोटा जो असतो तो तांब्यावर असतो तो पेला असतो. अरे, तांब्या पेला. आणि पेला. त्याला भांड म्हणतात नाही, पेला शुद्ध म्हणतात. मराठीमध्ये. मला माझ्या आजी आजोबांनी पण हे शिकवलंय. ह्याला कोणी शिकवलंय हे मला माहिती नाहीये. तुमच्याकडे पण असंच मला ब्राह्मण पण- वर्सेस पाटील असं जर काही डिबेट होत असेल किंवा एनिवे जे ब्राह्मण कोणी वर्सेस हे समथिंग. जे कोणी हे बघत असतील त्यांना ते पण माझ्याबरोबर ऍग्री होतील की प्रत्येक वर्ड जे जे आम्ही बोललोय ते ऍटलिस्ट मराठी फॅमिलीमध्ये तेच म्हणतात. नाही, आणि मराठी ह्यांच्यामध्ये family माहित नाही कुठून पालघर बिलघरवरून आले हो, ते हो, लोकं. हो. तसे काय ते बोलतील लँग्वेज यांची. नाही, आमच्याकडे भांड नाही म्हणत, पेला म्हणतात. ठीक आहे. सो तुमच्याकडे पण असेच डिबेट होत असतील काही शब्दांमध्ये जे आमच्यामध्ये नेहमी होतात. सो आम्हाला नक्की कळवा कॉमेंट बॉक्समध्ये. अँड डोंट फॉरगेट टू फॉलो आवर पेज ऑफिशियल, जिकडे तुम्हाला आमच्या दोघांचे रील्स आणि व्हिडिओज ब्लॉग्स दिसत असतील.